स्वामी म्हणतात, स्वतःचं आयुष्य दुसऱ्याच्या नकाशावर चालवलं तर वाट चुकण्याची शक्यता जास्त असते. निर्णय स्वतःचे असले पाहिजेत, कारण जबाबदारी ही आपल्याच वाट्याची असते. भाविकांनो, कधीकधी आपण अडचणीत असतो, निर्णय घ्यायचा असतो, पण परिस्थिती ही समजून घेण्याऐवजी दुसऱ्यांच्या अनुभवावर किंवा शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवतो आणि मग चुका होतात. आजची गोष्ट याचं उत्तम उदाहरण आहे. एकदा एका माणसाला त्याच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते, परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजूबाजूला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले. मुलाने घोड्याकडे एकदा पाहिले आणि क्षणभर थांबून तो विश्वासाने म्हणाला, "निश्चितपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करू शकेल." मुलाचा सल्ला मानून त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली, परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खूप खोल आहे आणि तो जवळजवळ बुडायला आला. कसाबसा तो सावरला आणि बाहेर येऊन त्या मुलावर जोरदार खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोला, "पण माझी बदके तर खूप लहान आहेत, ते दररोज नदी पार करतात. त्याचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षाही खूप लहान आहेत." त्या माणसाने फक्त त्या मुलाच्या अनुभवावर विश्वास ठेवला, पण त्याने स्वतः नदीची खोली तपासली नाही, ना घोड्याची ताकद विचारात घेतली, म्हणून जवळपास तो बुडायला आला होता. भाविकांनो, स्वामी समर्थ सांगतात, कधीकधी इतरांचं खरं असतं, पण ते आपल्यासाठी योग्य नसतं. स्वतःचा निर्णय घेणं हीच खरी ताकद आहे. जगात अनेक जण सल्ला देतील, मार्गदर्शन करतील, पण शेवटी तुमचं जीवन, तुमचे निर्णय आणि तुमच्या जबाबदाऱ्या सुद्धा तुमचीच. तेव्हा मन शांत ठेवा, परिस्थिती समजून घ्या आणि मग निर्णय घ्या, कारण समर्थ सदैव आपल्या सोबत आहेत. पण योग्य वेळेला विचारपूर्वक पाऊल टाकणं हे आपलं काम आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असे स्वामी समर्थांचे प्रेरणादायी कथा थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.